विषय इतिहास प्रकरण 6 स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ. प्रश्न 1. इंग्रजी शिक्षणाचे संमिश्र परिणाम कोणावर झाले? भारतीय समाज जीवनावर. प्रश्न 2. राष्ट्रीयत्वाच्या भावनेचे बीजारोपण कशामुळे झाले? नवसुशिक्षित राष्ट्रीयत्वाच्या समाजाने घडवून आणलेल्या प्रबोधनामुळे राष्ट्रीयत्वाच्या भावनेचे बीजारोपण झाले. प्रश्न 3. भारतात एकछत्री अंमल कोणामुळे सुरू झाला? ब्रिटिश प्रशासनामुळे. प्रश्न 4. लोकांच्या मध्ये राष्ट्रीयत्वाची भावना कशामुळे विकसित झाली? देशभर समान धोरणे, सर्वांना कायद्यासमोर समान दर्जा यामुळे लोकांच्या मध्ये राष्ट्रीयत्वाची भावना विकसित झाली. प्रश्न 5. ब्रिटिशांनी रेल्वे, रस्ते यांचे जाळे का उभारले? ब्रिटिशांनी आपल्या प्रशासनाच्या सोयीसाठी व लष्कराच्या जलद हालचालीसाठी रेल्वे, रस्ते यांचे जाळे उभारले. प्रश्न 6. इंग्रजांच्या भौतिक सुविधांचा कोणाला फायदा झाला? भारतीयांना. प्रश्न 7. भारतीयांच्या मध्ये राष्ट्रभावना कशी वाढीला लागली? भारताच्या विविध प्रांतातील लोकांचा परस्परांशी अधिक संबंध येऊन त्यांच्यामधील संवाद वाढला व राष्ट्रभावना वाढीला लागली. प्रश्न 8. भारताच्या संपत्तीचा ओघ विविध मार्गाने टिंबटिंबकडे सुरू झाला, इंग्लंडकडे. प्रश्न 9. भारताचे आर्थिक शोषण कशामुळे होऊ लागले? इंग्लंडच्या साम्राज्यवादी धोरणामुळे. प्रश्न 10. भारतीय शेतीचा कणा कशामुळे मोडला? शेतकऱ्यांना सक्तीने नगदी पिके घ्यावयास लावणे, शेतकऱ्यांचे ओझे व सततचे दुष्काळ यामुळे. प्रश्न 11. बेकारी कशामुळे वाढली? पारंपरिक उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाल्याने. प्रश्न 12. कामगार शेतकऱ्यांचे शोषण कोणाकडून होत होते? भांडवलदारांकडून. प्रश्न 13. नवनवे कर कोणावर लादले जात असत? मध्यम वर्गावर. प्रश्न 14. कशामुळे लोकांच्या मनात असंतोष खदखदत होता? भारतीय शेतीचा कणा मोडला होता, बेकारी वाढली होती, भांडवलदारांकडून कामगार वर्गांचे शोषण होत होते, मध्यम वर्गावर नवनवे कर लादले जात होते, त्यामुळे लोकांच्या मनात असंतोष खदखदत होता. प्रश्न 15. पाश्चात्य शिक्षणाच्या प्रसारामुळे भारतीयांना कोणत्या कल्पनांची ओळख झाली? न्याय, समता, स्वातंत्र्य, लोकशाही. प्रश्न 16. भारतीयांनी कोणती मूल्ये आत्मसात केली? बुद्धिनिष्ठा, विज्ञाननिष्ठा, मानवता, राष्ट्रवाद. प्रश्न 17. देशाचा कारभार करण्यासाठी लोकांच्या मनामध्ये कोणती भावना रुजू लागली? देशाचा कारभार करण्यासाठी आपण सक्षम असून मूल्यांच्या आधारावर आपल्या देशाची उन्नती साधावी अशी भावना रुजू लागली. प्रश्न 18. भारताला संपर्काचे नवे माध्यम कशामुळे मिळाले? इंग्रजी भाषेमुळे भाषिक विविधतेने संपन्न असलेल्या भारताला संपर्काचे नवे माध्यम मिळाले. प्रश्न 19. कोलकाता येथे ब्रिटिशांनी कोणत्या सोसायटीची स्थापना केली? एशियाटिक सोसायटी. प्रश्न 20. एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी व कोठे केली? ब्रिटिशांनी कोलकाता येथे केली. प्रश्न 21. भारतीय संस्कृतीचा अभ्यास कोणी सुरू केला? भारतीय व पाश्चिमात्य विद्वानांनी. प्रश्न 22. भारतीयांनी कोणत्या भाषेतल्या हस्तलिखितांच्यावर संशोधने प्रसिद्ध केली? संस्कृत, फारसी व अन्य भाषा. प्रश्न 23. भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास कोणी केला? डॉक्टर भाऊदाजी लाड, डॉक्टर रा. गो. भांडारकर. प्रश्न 24. भारतीयांची अस्मिता कशी जागृत झाली? प्राचीन समृद्ध वारसा लाभल्यामुळे. प्रश्न 25. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्था कोठे आहे? पुणे येथे. प्रश्न 26. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्था किती वर्षांपासून कार्यरत आहे? 100 वर्षांपासून. प्रश्न 27. वृत्तपत्रे व नियतकालिके कोणत्या भाषेमधून प्रसिद्ध होऊ लागली? इंग्रजी व प्रादेशिक. प्रश्न 28.
राजकीय व सामाजिक जागृती कशामुळे होऊ लागली? नियतकालिके व वृत्तपत्र. प्रश्न 29. सरकारच्या धोरणांच्यावर कशामुळे टीका होऊ लागली? दर्पण, प्रभाकर, हिंदू, अमृत बाजार पत्रिका, केसरी, मराठा अशा वृत्तपत्रांच्या मधून टीका होऊ लागली. प्रश्न 30. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरवण्यात आले? मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत. प्रश्न 31. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कधी भरवण्यात आले? 28 डिसेंबर 1885 रोजी. प्रश्न 32. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात किती प्रतिनिधी आले होते? 72. प्रश्न 33. कोलकाता येथील नामवंत वकील कोण होते? उमेशचंद्र बॅनर्जी. प्रश्न 34. पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? उमेशचंद्र बॅनर्जी. प्रश्न 35. पहिल्या राष्ट्रीय अधिवेशन सभेत कशाची स्थापना केली? इंडियन नॅशनल काँग्रेस. प्रश्न 36. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला? ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम. प्रश्न 37. कोणत्या मागण्यांची निवेदने ब्रिटिश सरकारकडे पाठवण्यात आली? भारतीयांना प्रशासनात अधिक प्रतिनिधित्व मिळावे, ब्रिटिश शासनाने लष्करी खर्चात कपात करावी अशा मागण्यांची निवेदने ब्रिटिश सरकारकडे पाठवण्यात आली. प्रश्न 38. मवाळ युगाचा कालावधी किती? 1885 ते 1905. प्रश्न 39. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर त्याचे कार्य कसे सुरू होते? संथपणे व सातत्याने. प्रश्न 40. राष्ट्रीय सभेचे नेते कसे होते? उच्च शिक्षित व वास्तववादी. प्रश्न 41. राष्ट्रीय नेत्यांना कशाची जाणीव होती? संघटन कार्यातून भक्कम पाया उभारला पाहिजे याची जाणीव होती. प्रश्न 42. पाश्चात्य विचारवंतांच्या उदारमतवादी धोरणावर कोणत्या मूल्यांचा प्रभाव होता? तत्वज्ञानाचा, स्वातंत्र्य, समता, बंधुता. प्रश्न 43. राष्ट्रीय नेत्यांना कोणत्या मार्गावर विश्वास होता? सनदशीर मार्गांवर. प्रश्न 44. राष्ट्रीय नेत्यांना सनदशीर मार्गांविषयी कोणती आशा वाटत होती? सनदशीर मार्गाने मागणी केल्यास इंग्रज आपल्या मागण्यांना न्याय देतील अशी आशा त्यांना वाटत होती. प्रश्न 45. मवाळ पुढारी कोण होते? गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे मवाळ पुढारी होते. प्रश्न 46. राष्ट्रीय चळवळीत ब्रिटिशांनी कोणत्या नीतीचा अवलंब केला? फोडा आणि राज्य करा. प्रश्न 47. भारतातील सर्व नेते कोणते भेद बाजूला सोडून व्यासपीठावर एकत्र येतात? जात, धर्म, भाषा, प्रांत. प्रश्न 48. जहाल युगाचा कालावधी किती? 1905 ते 1920. प्रश्न 49. जहाल युगात कोणते मतभेद तात्विक स्वरूपाचे होते? राष्ट्रसभेची उद्दिष्टे व सनदशीर मार्गांनी चळवळ पुढे नेताना त्यांचे एकमत असले तरीही कार्यपद्धतीबाबत त्यांच्यात मतभेद होते. प्रश्न 50. जहाल युगातील मतभेद कोणत्या स्वरूपाचे होते? तात्विक. प्रश्न 51. राजकीय चळवळीत कशाच्या आधारे गट तयार झाले? राजकीय चळवळीतील मतभेदांच्या वरून. प्रश्न 52. राजकीय चळवळीचे किती प्रमुख गट तयार झाले? 2. प्रश्न 53. जहाल गट व मवाळ गट कोणाला म्हणत असत? शांततेच्या सनदशीर मार्गांचा पुरस्कार करणारे ते मवाळ व स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे असे मानणारे जहाल होत. प्रश्न 54. जहाल पुढारी कोणाला मानले जात? लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक व बिपिन चंद्र पाल म्हणजेच लाल बाल पाल हे जहाल पुढारी मानले जात. प्रश्न 55. भारतीयांच्या मध्ये राजकीय जागृती कोणी घडवून आणली? जहाल गटाने. प्रश्न 56. जहालांनी भारतीयांच्या मध्ये राजकीय जागृती घडवून आणण्यासाठी कोणकोणत्या मार्गांचा अवलंब केला? वृत्तपत्रे, राष्ट्रीय उत्सव व राष्ट्रीय शिक्षण. प्रश्न 57. लोकमान्यांनी कोणती वृत्तपत्रे सुरू केली?
केसरी व मराठा. प्रश्न 58. केसरी व मराठा वृत्तपत्रातून लोकमान्य टिळकांनी कोणावर घणाघाती टीका केली? सरकारच्या दडपशाहीवर. प्रश्न 59. बंगाल प्रांतात कोणते जहालमतवादी विचारांचे मुखपत्र होते? अमृत बाजार पत्रिका. प्रश्न 60. टिळकांनी कोणत्या उत्सवांचे आयोजन केले? शिवजयंती व गणेशोत्सव. प्रश्न 61. टिळकांचा उत्सव आयोजनामागे कोणता हेतू होता? आपापसातील भेद विसरून लोकांनी एकत्र यावे, त्यांच्यात विचारांचे आदानप्रदान व्हावे, राष्ट्रपुरुषांच्या कार्यातून सामान्य जनतेला प्रेरणा मिळावी. प्रश्न 62. लोकमान्य टिळकांचे काय मत होते? धार्मिक कारणांसाठी लोक एकत्र आले तर सरकार त्यावर बंदी घालू शकणार नाही, असे त्यांचे मत होते. प्रश्न 63. टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात कोणता ग्रंथ लिहिला? गीता रहस्य. प्रश्न 64. टिळकांचा कोणत्या गोष्टीवर भर होता? लोकांनी कृतिशील राहावे यावर भर होता. प्रश्न 65. जहाल नेत्यांनी शिक्षण संस्था का स्थापन केल्या? स्वभाषा, स्वसंस्कृतीविषयी प्रेम, आस्था बाळगणारी पिढी निर्माण व्हावी यासाठी जहाल नेत्यांनी संस्था स्थापन केल्या. प्रश्न 66. जहाल नेत्यांचे काय मत होते? लक्षावधी लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन सरकारला आव्हान देऊन संघर्ष केला तरच यश मिळेल, असे जहाल नेत्यांचे मत होते. प्रश्न 67. जहाल नेत्यांचे कोणत्या कार्याबाबत एकमत झाले होते? चळवळ अधिक तीव्र करावी या कार्याबाबत त्यांचे एकमत होते. प्रश्न 68. जहाल नेत्यांनी कोणते प्रतिपादन आग्रहाने केले? सशस्त्र बंडाची भूमिका न घेता व्यापक जन आंदोलन उभारले होते, हे प्रतिपादन जहाल नेत्यांनी आग्रहाने केले. प्रश्न 69. मावळांनी कोणत्या चळवळीचा पाया घातला? स्वातंत्र्य चळवळीचा. प्रश्न 70. स्वातंत्र्य चळवळ कोणी पुढे चालवली? जहालांनी. प्रश्न 71. पुण्यात प्लेगच्या साथीने किती साली हाहाकार उडवला? 1897. प्रश्न 72. प्लेग साथीला आटोक्यात आणण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्याची नेमणूक झाली? रॅड. प्रश्न 73. प्लेगचा रोगी शोधून काढण्यासाठी कोणते सत्र सुरू झाले? झडती घेण्याचे. प्रश्न 74. रॅडचा वध कोणी केला? चाफेकर बंधूंनी. प्रश्न 75. चाफेकर बंधूंनी रॅडचा वध का केला? रॅडने लोकांच्यावर जबरदस्ती केली म्हणून चाफेकर बंधूंनी रॅडचा वध केला. प्रश्न 76. फोडा आणि राज्य करा या नीतीला कोणी खतपाणी घातले? व्हाईसरॉय लॉर्ड. प्रश्न 77. बंगाल प्रांताची फाळणी कोणी जाहीर केली? लॉर्ड कर्झन. प्रश्न 78. बंगाल फाळणी केव्हा जाहीर केली? 1905. प्रश्न 79. बंगालच्या फाळणीनंतर कोणती रचना केली? मुस्लिम बहुसंख्याकांचा पूर्व बंगाल आणि हिंदू बहुसंख्याकांचा पश्चिम बंगाल अशी रचना केली. प्रश्न 80. बंगालच्या फाळणीमागे कोणता हेतू होता? फाळणीमुळे हिंदू मुस्लिमात फूट पडून स्वातंत्र्यता चळवळ दुर्बल करणे हा हेतू होता. प्रश्न 81. भारतात कोणाविरोधात जनमत जागृत झाले? बंगालच्या फाळणी विरोधात. प्रश्न 82. कोणता दिवस राष्ट्रीय शोकदिन म्हणून साजरा केला? 16 ऑक्टोबर हा फाळणीचा दिवस. प्रश्न 83. भारतात सरकारचा निषेध कशाद्वारे केला गेला? विविध ठिकाणी सभा घेऊन भारतात सरकारचा निषेध केला गेला. प्रश्न 84. भारतात कोणते गीत सर्वत्र गायले जाऊ लागले? वंदे मातरम. प्रश्न 85. ऐक्याचे प्रतीक म्हणून कोणता कार्यक्रम घेण्यात आला? रक्षाबंधन. प्रश्न 86. विद्यार्थी कोणत्या चळवळीत सामील झाले? रक्षाबंधन चळवळीत. प्रश्न 87. वंगभंग आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंदमोहन बोस, रवींद्रनाथ टागोर. प्रश्न 88. वंगभंग आंदोलनामुळे काय झाले? वंगभंग आंदोलनामुळे राष्ट्रीय सभेची व्याप्ती झाली.
प्रश्न 89. बंगालची फाळणी कशाच्या आधारे रद्द केली? असंतोषाची व तीव्रतेच्या आधारे फाळणी रद्द केली. प्रश्न 90. बंगालची फाळणी केव्हा रद्द केली? 1911 साली. प्रश्न 91. 1905च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? नामदार गोखले. प्रश्न 92. 1906च्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? दादाभाई नौरोजी. प्रश्न 93. दादाभाई नौरोजींनी व्यासपीठावरून सर्वप्रथम कोणत्या शब्दाचा उच्चार केला? स्वराज्य. प्रश्न 94. दादाभाईंच्या अधिवेशनातील कोणती चतुसूत्री राष्ट्रीय सभेने एकमताने स्वीकारली? स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार ही चतुसूत्री राष्ट्रीय सभेने एकमताने स्वीकारली. प्रश्न 95. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी कशाची स्थापना केली? भारत सेवक समाजाची. प्रश्न 96. भारत सेवक समाजाची स्थापना किती साली झाली? 1905.